इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू. पण राऊत साहेब, तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन काही होऊ शकतं, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं नाही. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा, हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन, राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या, मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, मी म्हणेन थांबा. तसे म्हणतो थांबा. एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही. ते भाजपचे झेंडे आहेत सगळे. हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे. एवढंच मी सांगतो. काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची चर्चा होती. काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राऊत साहेब, महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का? त्यांचं उत्तम चाललेलं आहे. जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे. ते म्हणतात माझं काही खरं नाही. शक्तीपीठातल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते. जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहेत. जयंत पाटला संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका, कायद्याने कारवाई करू. सध्या सुधीर मुनगंटीवार हे उद्विग्न दिसत आहेत. विरोधी पक्षाची चोख भूमिका कोण? तेवढी विरोधी मंडळात तेवढी भाषण नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे बरं का, जी का ऑफर दिली आहे त्या ऑफर मध्ये सुधीर भाऊ आहेत त्या चेक करायला.